आणि निरीच्छ होणं हेच वैराग्य असतं. आणि या वैराग्यानं देव भेटतो, अर्थात मुक्ती भेटते. हनुमंत धर्मराय लिहित आहेत की ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य याने ब्रह्मानंदा योग्य जीव होते. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य याने ब्रह्मानंदा योग्य जीव होते. वैराग्यानं देव भेटतो. कशी लिंके पहा. तुकोबाराय बोलतायत की आता निश्चिंतेने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. मला निश्चिंती मिळाली, विसावा मिळाला, विश्रांती मिळाली, पण कधी? खुंटलिया धावा तृष्णेची. माझी तृष्णा गेली, माझी हाव गेली, अर्थात माझ्या इच्छा मेल्या, मी निरीच्छ झालो, तेव्हा मला निश्चिंती मिळाली, विश्रांती मिळाली. आणि मग या तृष्णा जाणं, इच्छा मरणं, निरीच्छ होणं हेच वैराग्य असतं. आणि वैराग्यानं देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य याने ब्रह्मानंदा योग्य जीव होते. म्हणून इच्छा मारा. इच्छा तृष्णा अतिशय घातक असतात. बळावलेली इच्छा म्हणजेच तृष्णा, बळावलेली इच्छा म्हणजेच वासना. आणि म्हणून इच्छा शिल्लक आहे, वासना शिल्लक आहे, तोपर्यंत तुम्हाला पुनर्जन्म आहेच. 84 लक्ष योनी फिराव्याच लागतात. का इच्छा शिल्लक आहे म्हणजे वासना शिल्लक आहे. कारण बळावलेली इच्छा म्हणजेच वासना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तिची झाली अंगी हरिरूप. इच्छा वासना शिल्लक आहे तर जन्मही शिल्लक आहे. 84 लक्ष योनी फिराव्याच लागतात. संसार बंधनात अडकावंच लागतं. मग ज्या दिवशी निरीच्छ झालात म्हणजे वासना गेली, निरीच्छ होणं, वासना जाणं ही विरक्ती आहे. आणि या वैराग्यानं देव भेटतो, वैराग्यानं मोक्ष भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य याने ब्रह्मानंदा योगी जे होते. आणि म्हणून वासनेतून सुटका हाच मोक्ष आहे. मोक्षाच्या अनेक व्याख्या आहेत. हो, मोक्षाची खरी व्याख्या आहे अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष. मन मेलं म्हणजे मनातली इच्छा मेल्या. अहंकार मरणं, अहंकार इच्छेला जन्म देतो. अहंकार मन मेलं की अहंकार मरतो. आता मनच नाही आहे, मनाचं उन्मन झाले. रामकृष्ण नामे उन्मनी साधली, तयासी लादली सकळ सिद्धी. मन मेलं, अहंकार मेला, अहंकार मेला, इच्छा मेल्या, इच्छा मेल्या, निरीच्छ झालात. निरीच्छ होणं हेच वैराग्य. वैराग्यानं देव भेटतो, वैराग्यानं देव भेटतो. आणि इच्छा जाणं म्हणजे वासना मरणं हा एक अर्थ आहे. आणि म्हणून वासनेतून सुटका हाच मोक्ष आहे. वासना शिल्लक असेल मरताना तर पुढचा जन्म आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मरताना इच्छा वासना शिल्लक असेल तर पुढचा जन्म आहे. पण वासना शिल्लक नाही, पुढचा जन्मच नाही आहे. आणि म्हणून वासनेतून सुटका हाच मोक्ष आहे. आणि या वासना म्हणजे बळावलेल्या इच्छा आहेत, ही तृष्णा आहे. हनुमान महाराज म्हणतात की खुंटलिया धावा तृष्णेच्या. माझी तृष्णा खुंटली, माझी हाव खुंटली, माझ्या इच्छा मेल्या, मी निरीच्छ झालो, विरक्त झालो. त्याचा फायदा काय? निश्चिंतेने पावलो विसावा. मला विश्रांती मिळाली, मला मोक्ष मिळाला. मग इच्छा मारा ना, तृष्णा मारा ना, तुम्ही मुक्त व्हाल, तुम्हाला विश्रांती मिळेल, निश्चिंत व्हाल. विश्रांती निश्चिंती हा मोक्षच आहे. आणि म्हणून ही तृष्णा अतिशय घातक आहे. नरवाला ज्ञानेश्वर एक दृष्टांत देत आहेत. दरदूर सापे गिळीजत आहे उभा, तरी तो माशिया वेटाळी जिभा. तसे प्राणी कवना लोभा वाढविती तृष्णा. एक बेडूक आहे, माशा खाण्यात मग्न आहे. पाठीमागून एक साप आलाय आणि त्या बेडकाला गिळू लागलाय.
बेडूक पाहतोय की साप आल्यानं आपल्याला साप गिळतोय, बेडकानं पळावं वाचेल, पण आपल्याला साप गिळतोय, बेडूक हे पाहतोय, तरी बेडूक म्हणतो मी 4-2 माशा खाऊनच घेतो. बेडूक माशा खात होता, सापानं पूर्ण बेडूक गिळला, बेडूक संपला. तसं आम्ही काळाच्या तोंडात पडलं, देह वासे पडले काळाचे तोंडी. आम्ही काळानं जबडा फाकलाय, वासरलाय आणि त्या काळाच्या जबड्यात आम्ही पडलोय. काळानं जबडा बंद केला, आम्ही संपतो. सापानं जबडा बंद केला, बेडूक संपला. काळानं जबडा बंद केला, आम्ही संपतो. बेडूक म्हणतो 2-4 माशा खाऊन घेतो, साप बेडकाला गिळतो, बेडूक संपतो. आम्ही म्हणतो 10-5 कोटी कमवून घेतो, काळ जबडा बंद करतो, आम्ही संपतो. त्या बेडकासारखी गत होती आमची. का? तर बेडकाची तृष्णा बेडकाला मारते, तशी आमची धनाची तृष्णा आम्हाला मारते. तैसे प्राणी कवना लोभा वाढवी ती तृष्णा. अरे वा, कशा करता? का तृष्णा वाढवता? तुम्ही काळाच्या तोंडात पडलेत, कधी काळ तुम्हाला ओढून नेल, मारेल, पता नाही. मग हे धन कशा करता? धन मिळवले कोटी संगे नैरे लंगोटी. कमराचा करदोडा कापून घेतात, लंगोटी जळून जाते. मग कशा करता तृष्णा? ही हाव कशा करता? हे का कळत नाही आम्हाला? अविवेकाची काजळी. याचं कारण काय? अविवेकाची काजळी. विवेक जागा नाही म्हणून आम्हाला कळत नाही. विवेकाला काजळी आली, अविवेकाची काजळी आहे. म्हणून तृष्णा मारा, हाव मारा, इच्छा मारा, विश्रांती मिळेल, अर्थात मुक्त व्हाल. पैसा चांगल्या मार्गानं वाईट मार्गानं तुम्ही जरूर मिळवाल. चांगल्या मार्गानं तितका मिळत नाही, वाईट मार्गानंच मिळावं लागेल. कारण गडगंज संपत्ती अर्थात पैशाचं झाड हे सहसा पापाच्या भूमीवरच उगवतं. माझं वाक्य नीट लक्षात ठेवा. गडगंज संपत्ती अर्थात पैसा हे पैशाचं झाड सहसा पापाच्या भूमीवरच उगवतं. झाड पैशाचं आहे पण भूमी पापाची आहे. अर्थात गडगंज श्रीमंती ही सहसा हरामखोरीनंच मिळवलेली असते. हरामखोरीनंच, ती कष्टाची आणि इमानदारची नसतेच. का? तर पैशाचं झाड पापाच्या भूमीवर उगवतं. तुम्ही लबाडीनं चांगल्या मार्गानं पैसा मिळवतात, तृष्णा आहे तुमची, तृष्णा बलवान आहे. तृष्णा तुम्हाला बऱ्या वाईट मार्गाने पैसा मिळूनही देईल, परंतु तृष्णा तुम्हाला अकालीच मारेल, अकालीच मारेल. का? तर तृष्णा तुम्हाला सदैव बेचैन ठेवते. जितक्या तृष्णा इच्छा बलवान तितकं इच्छेच्या मागं मन धावतं. मनात कुठली इच्छा उठली की मन त्या इच्छेच्या पाठीमागं धावतं आणि इच्छापूर्ती होत नाही तोपर्यंत हे मन हृदयस्त्रामापासून तुटलेलं असतं, बहिर्मुख धावतं. इच्छापूर्ती होत नाही तोपर्यंत ते तडपतं, बेचैन अस्थिर असतं. आणि मनाची बेचैनी, तडप, अस्थिरता हेच दुःख असतं. या इच्छा ही मनाची तडप तुम्हाला सदैव टेन्स ठेवतील, स्ट्रेस खाली ठेवतील, बेचैन करतील. आणि बेचैनी एक ना एक दिवस तुम्हाला घातक ठरेल. हार्ट अटॅक आणेल, जरूर मारेल. बेचैनी तुम्हाला, जे हार्ट अटॅकने मरतात ते सहसा बेचैनच असतात. बेचैनच हार्ट अटॅकने मरतात. अदरवाईज सायलेंट लाईफ असेल तर तुम्हाला हार्ट अटॅक येतच नाही सहसा. अपवाद सोडून द्या. तुम्ही सायलेंट लाईफ जगले, स्ट्रेसलेस, सहसा तुम्हाला हार्ट अटॅक येतच नाही. हार्ट अटॅक त्यालाच येतो वन हू इज अंडर प्रेशर, वन हू इज अंडर स्ट्रेस. याची तृष्णा बलवाने, हाव बलवाने, तक 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 मरमर, इतर रोग जत्राला जाऊ, इतर रोग जत्राला जाऊ, ही हाव तुम्हाला मारते. तृष्णा बलवान असतील तर तुमचे सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन, त्यातून कॅटेकोलामाइन्स, ॲड्रेनालिन, नॉरॲड्रेनालिन, त्यामुळे वासस्पाझम, हार्टला ब्लड सप्लाय कमी, दणकन हार्ट अटॅक, राम नाम सत्य, खटकन मेले त्यांनी. किंवा हिमिप्लिजिया, अर्धांगवायू, नस तुटून, बीपी वाढतो. या ॲड्रेनालिनमुळं, स्ट्रेसमुळे ॲड्रेनालिन, स्ट्रेसमुळे सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन, त्यातून ॲड्रेनालिन, वासस्पाझम,
व्हेसल रप्चर होतात, रक्तवाहिन्या फाटतात, मेंदूची नस फाटली, रक्ताची गाठ होते, अर्धांगवायू, पासस्पाझम आहे, हृदयाला ब्लड सप्लाय कमी पडला, दणकन हार्ट अटॅक, मरावं लागतं, डोळे जातात, किडन्या जातात. म्हणून स्ट्रेस घातक आहे, तृष्णा घातक आहे, वासना घातक आहे. याला मारा, निश्चिंत व्हाल, विश्रांती पावाल. म्हणून मी बोललो की तृष्णा तुम्हाला बऱ्या वाईट मार्गाने पैसा मिळूनही देईल, पण तुम्हाला अकालीच मारेल. ही तृष्णा अकालीच मारेल या स्ट्रेसमुळे, बेचैनीमुळे. म्हणून कमी पैसा मिळून जास्त दिवस जगावं का जास्त पैसा मिळून तृष्णेमुळे लवकर मरावं, कोणतं अधिक फायद्याचं आहे तुम्हीच ठरवा आणि मला कळवा. मला कळवा. मला तर वाटतं कमी पैसा मिळून जास्त दिवस जगावं हे जास्त फायद्याचं आहे. थोडं करावं आपल्यासाठी, जास्त करावं लोकांसाठी. जास्त केलं तर शेवटी कोल्या कुत्र्याची धन होते, आपल्या कामी येत नाही. म्हणून थोडं करावं आपल्यासाठी, जास्त करावं ते लोकांसाठी. म्हणून तृष्णा टाळा, हाव टाळा, अन्यथा त्या बेडकासारखी गत होईल. तृष्णेमुळे बेडूक मेला, सापानं गिळला. तृष्णेमुळे आम्ही मरतो, काळ आम्हाला गिळतो. तृष्णा टाळा. तुकोबारा हीच गोष्ट सांगतायत की आता निश्चिंतीने पावलं विसावा, खुंटली या धावा तृष्णेची. मला निश्चिंती नव्हती, मला विसावा नव्हता, मला मोक्षही नव्हता. का? तर माझी तृष्णा बलवान होती, माझ्या इच्छा बलवान होत्या, माझ्या वासना बलवान होत्या. पण आता भगवत भक्तीने, हरिनामाने, निष्काम कर्मयोगाने माझी तृष्णा मेली, माझ्या इच्छा मेल्या, वासना मेल्या, मी निरीच्छ झालो. निरीच्छ होणं हे वैराग्य असतं. आणि वैराग्याने सद्गुरू येऊन भेटला, संत येऊन भेटला, मी त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि त्याने मला मुक्ती दिली. आणि म्हणून श्री संताच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. आणि म्हणून इच्छा मारा, रामनामाने इच्छा मारतात. नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नामे होय जे विरक्त, नामाने विवेक वैराग्य येतं. नामाने इच्छा मारतात, इच्छा मरणं हेच वैराग्य आहे. हो, विषय भोग मरणं, इच्छा मरणं हेच वैराग्य असतं. निरीच्छ होणं हेच वैराग्य असतं. एका हरिनामाशिवाय कशाचीच आवड शिल्लक न राहणं हे वैराग्य आहे. मग इच्छा आहे म्हणून आवड आहे, इच्छाच मेल्या तर कशाचीच आवड नाही, फक्त हरिनामाची आवड आहे. आणि मग फक्त हरिनामाची आवड, बाकी कशाची आवड नाही, हेच वैराग्य. अर्थात इच्छा मरणं हे वैराग्याचे किंवा हेच वैराग्य. निरीच्छता, तृष्णा गेली, हाव गेली, वासना गेल्या, मी निरीच्छ झालो, विरक्ती आली, त्यांना मुक्ती मिळाली श्रीगुरूच्या कृपेने, आणि मी निश्चिंत झालो, मला विश्रांती मिळाली. आणि तुकोबारा हेच सांगतात की मला विश्रांती मिळाली, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. ही विश्रांती हा मोक्षच आहे. आणि मग जोपर्यंत मोक्ष नाही तोपर्यंत तुम्हाला विश्रांतीच नाही आहे. विश्रांतीच नाही. काय विश्रांती? चित्ताची एक अविचल अवस्था ही विश्रांती आहे. चित्ताची एक अविचल अवस्था ही विश्रांती आहे, हे समाधान आहे. ही विश्रांती, हे समाधान फक्त संतांनाच लाभतं, ज्ञानीपुरुषाला लाभतं, इतर कुणालाही नाही. आणि म्हणून समाधानाची व्याख्या सांगताना ज्ञानोबा लिहितात की गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिजैसे. दर्शनी समाधान अतिजैसे. गुरुमुळे ज्ञान, जिथं ज्ञान तिथं आत्मदर्शन, जिथं आत्मदर्शन तिथं समाधान. अर्थात जिथं मुक्ती आहे तिथं समाधान. अर्थात ज्ञानी पुरुष, मुक्त पुरुषच समाधानी असतो, दुसरं कुणी नाही. आणि संत ज्ञानी असतो, संत मुक्त असतो. म्हणून फक्त संतच समाधानी आहे. आणि समाधान याचा अर्थ होतो की चित्ताची एक अविचल अवस्था. ही पृथ्वीवरून जाऊन तर वर आकाश कोसळो, आत्मस्वरूपापासून चित्त यत्किंचितही न ढळू देणं, हे समाधान आहे. हे चित्ताची एकाग्रता आहे, चित्ताची एक अविचल अवस्था आहे, हे समाधान आहे, ही विश्रांती आहे. आणि हे मला मिळाले, ही विश्रांती मला मिळाली का? तर मी संताच्या चरणावर माथा ठेवला आणि संतानं मला मुक्त केलं, म्हणून मला विश्रांती मिळाली. म्हणून मोक्ष म्हणजेच विश्रांती, विश्रांती म्हणजेच मोक्ष. कारण मोक्षाशिवाय तुम्हाला परिपूर्ण विश्रांती मिळूच शकत नाही. तुमचा सोच जिवंत असतो,
सोस करीसी वाया भज मना पंढरी राया. मोक्ष नाही तो पण तुमचा सोस चालू असतो, आटापिटा चालू असतो. हाव असते, हा सोस म्हणजे हावच आहे. सोस करीसी वाया भज मना पंढरी राया. मग सोसच करायचा तर हरिनामाचं कारण येणे सोसे मन झाले हाव बरी. हाव असू द्या पण इच्छेचे नाही, धनाचे नाही, हाव असू द्या हरिनामाचे असू द्या. सोस करीसी वाया भज मना पंढरी राया. ती सोस नको, व्यर्थ सोस नको दंदवलतीची. पंढरायाला भजनाची हरिनामाची सोस असावी. ती सोस मारते, बिमार पाडते. कोणती? धनाची, नाना प्रकारच्या वस्तूची इच्छा. ती सोस, ती वाली इच्छा सोस करीची वाया, ती व्यर्थ सोस आहे, ती हाव व्यर्थ आहे. मग पंढरायाला भज ना, सोसच करायचा तर येणे सोसे मन झाले हाव बरी. भगवंताच्या नामाचा सोस असावा, वस्तूचा सोस नसावा. आणि वस्तूचा सोस जाणे म्हणजेच इच्छा जाणे, वैराग्य येणे, त्यांनी विश्रांती मिळते. आणि मग आता निश्चिंतेने पावलं विसावा कुंटलिया धावा तृष्णेची. योग वशिष्ठात असं म्हटलं की नाना प्रकारच्या इच्छा घेऊन जगणं हा एक नरकच आहे. वाक्य नीट आहे का? नाना प्रकारच्या इच्छा घेऊन जगणं हा एक नरकच आहे. आणि इच्छारहित जगणं हा एक मोक्षच आहे. इच्छारहित जगणं हा एक मोक्षच आहे. इच्छा घेऊन जगणं हा नरक आहे, इच्छारहित जगणं हा मोक्ष आहे. इच्छापूर्ती आमच्या हातात नाही, इच्छेचा त्याग आमच्या हातात आहे. इच्छेचा त्याग करा. या इच्छा म्हणजे नरक आहे. मनात इच्छा उठली की ती मन इच्छेच्या मागे धावणार. मनात इच्छा उठली की ती इच्छा मनाला आपल्यासोबत घेऊन बाहेर पडते. मुद्दा लक्षात घ्या. इच्छा तुम्हाला कशा दुःखी करतात आणि संसारात बांधतात. तुमच्या मनात कुठली इच्छा उठली की इच्छा मनाला आपल्यासोबत घेऊन बाहेर पडते. मन आणि हृदयस्थ परमात्म्यांची ताटातूट होते. मन आणि हृदयस्थ परमात्म्यांची ताटातूट झाली की मन बेचैन होतं, अस्थिर होतं. मनाची बेचैनी, अस्थिरता हे दुःख असते. आणि मनात कुठलीच इच्छा नाही आहे तर मन आपाप अंतर्मुख होतं, हृदयस्थ रामाला जाऊन भेटतं. मन आणि हृदयराम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाची स्थिरता हे सुख असते. पण मनाची स्थिरता हे सुख, मनाची अस्थिरता हे दुःख आहे. मग इच्छा मनाला अस्थिर करतात, आपल्यासोबत घेऊन पळतात. आणि ज्याच्या इच्छा बलवान असतात तो मनुष्य दुःखी असतो. पण अशा जशी दुःखाते व्याली निंदा दुरिते. निंदा दुःखाला जन्म देते, निंदा पापाला जन्म देते. निंदा पापाला जन्म देते, आशा इच्छा दुःखाला जन्म देतात. आशा जशी दुःखाते व्याली निंदा दुरिते. आशा जशी दुःखाते, इच्छा आशा या दुःखाला जन्म देतात. आणि मग ज्ञानोबा लिहितात की हे मनोरथ संगे नव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे. हे दोन्हीची उपाय सुख दुःखाशी. इच्छेसोबत सुख नसतं, इच्छेच्या अभावात निरंतर सुख असतं. का? मनात इच्छा उठली, मी बोललो की मनात इच्छा उठली की इच्छा मनाला आपल्यासोबत घेऊन बहिर्मुख धावते. मन आणि हृदयराम यांची ताटातूट होते. इच्छित विषय मिळेपर्यंत मन बेचैन अस्थिर असते. मनाची बेचैनी अस्थिरता हे दुःख असतं. इच्छेने दुःख दिलं, आशेने दुःख दिलं. आता इच्छा आशा मेल्या, मन आपाप अंतर्मुख होतं, हृदय रामप्रभूला जाऊन भेटतं. मन आणि राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाची स्थिरता हे सुख असतं. म्हणून इच्छा मारा, सुखी व्हाल. इच्छा घेऊन जगाल तर दुःखी व्हाल, संसारातही अडकाल. आणि म्हणून तुकोबारा या चरणात अतिशय महत्त्वाचं चरण आहे. या चरणातून सांगतायत की आता निश्चिंतेने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची. मला विसावा मिळाला, मला विश्रांती मिळाली, मला मुक्ती मिळाली. का? तर तृष्णा गेली, तृष्णा खुंटली, तृष्णा गेली. अर्थात इच्छा मेल्या, मी निरीच्छ झालो. निरीच्छ होणे वैराग्य असतं. वैराग्य आलं की सद्गुरू येतो, संत येतो, भेटतो. त्याच्या चरणाला आम्ही मस्तक ठेवायचं, त्याची सेवा करायची, तो मुक्ती देतो. मुक्ती हाच विसावा असतो, मुक्ती हीच विश्रांती असते. ती विश्रांती मला पावली आहे. आणि म्हणून दुसऱ्या चरणात महाराज लिहितात की विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. संताच्या चरणावर मी माथा ठेवलाय, संतांना साष्टांग दंडवत घातलाय, संत सेवा केली, म्हणून मला मुक्ती मिळाली. मुक्ती हाच
विसावा आहे, मुक्ती हीच विश्रांती आहे. ती विश्रांती मला मिळाली आहे, मी समाधानी आहे. विश्रांती हे समाधान असते. श्रांत आणि विश्रांत. श्रांत म्हणजे दुःखी दमलेला, विश्रांत म्हणजे दुःख रहित, सुख दुःखातीत आत्मानंद भोगतो. चित्ताला एक स्थिर अवस्था प्राप्त झालेली आहे. चित्ताची एक अविचल अवस्था, चित्ताची एक अविचल अवस्था म्हणजे विश्रांती. ती मला मिळाली संत कृपेने, संत सेवेने, संत नमस्काराने. आता मी संत बनलोय, मुक्त झालोय, संत बनलोय, मुक्तीवर भजनयुक्त आहे. हे संतांनो, मी संत बनलोय, आता तुम्ही मला सांभाळा. आता इथं प्रश्न उभा राहतो की तुकोबारा संत झाले तर संतांना म्हणतात की मला सांभाळा. सांभाळा उत्तरी. का बरं? तुकोबारा तर संत बनलेत ना, किंवा किंवा कोणताही मनुष्य संत बनलाय तो दुसऱ्या संताला का विनंती करतो की मला इथून पुढे सांभाळा. सांभाळा उत्तरी म्हणजे राहिलेल्या आयुष्यात मला सांभाळून द्या. याचं कारण असं असतंय की संतालाही सतसंगतीत वावरावं लागतं. तुकोबाराज बोलले की ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडाला साधू तैसा. एखादा साधू कुसंगतीत गेला तर तो असाधू बनतो. डवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वान नाही पण गुण लावला. डवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वान नाही पण गुण लागला. वैशता चोरापाशी तैसीच होय बुद्धी, पाहताच चिंदी धावे मन. तुम्ही चोरासोबत बसलात, उठलात, फिरलात, तुमची बुद्धी चोरासारखी होते, चोरण्याची वासना जागी होते. फाटकं चिंदूक, घाणेरडं मळालेलं फाटकं चिंदूक दिसलं ते उचलावं असं वाटतं. बैसता चोरापाशी तैसीच होय बुद्धी, पाहताच चिंदी धावे मन. फाटकं चिंदूक उचलावं वाटतं, का संगती चोराची. तसं तुकोबाराय म्हणतात की मी आता संत झालोय, पण वाईटाच्या संगतीत गेलो तर माझं संत पण भंगेल, मी वाईट वागेल. म्हणून संतो मला तुमची संगती द्या, मला सांभाळा. म्हणून गाथेमध्ये तुकोबारांनी जागोजाग संत संगती मागितली आहे. देव मागितलाच नाही. न लगे मुक्ती आणि संपदा, ही मुक्ती म्हणजे देव आहे. न लगे मुक्ती आणि संपदा. देवा तू नको, तुझी संपत्ती नको, मग काय? संत संगती सदा. संत संगतीमध्ये भजन आहे, रामनाम आहे. रामनाम सगळ्यात महान आहे. मुक्तीवरी भजनयुक्त महाभागवत बुद्ध. रामनाम मागितले, भक्ती मागितली, भजन मागितले. देव नाही मागितला, संपत्ती नाही. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. देवाला तुकोबाराने संत संगती मागितली. पहिला फायदा, संत संगतीने भजन घडतं. भजन भक्ती हा पाचवा पुरुषार्थ आहे. चौपुरुषार्थ श्री भक्ती जैसी. देवाच्या नामाचे गोडवे गाता येतात, निरंतर आनंदात समाधानात राहता येतं. हा सतसंगतीचा फायदा, संत संगतीचा. आणि संत संगतीत वावरल्यानं मनुष्याला विकार शिवू शकत नाही. मनुष्य जरी संत असला आणि कुसंगतीत गेला तर तो बिघडू शकतो. एखादा मनुष्य संत आहे पण 10 डॉल्बीचे लग्न अटेंड केले, तिथलं झकपाक हायपाय वातावरण पाहून साधू असाधू बनू शकतो. पण एखादा गलिच्छ मनुष्य 10 अंत्ययात्रेला गेला तर तो असाधू आहे पण साधू बनू शकतो. 10 अंत्ययात्रा अटेंड केला तर तिथलं वैराग्य पाहून. गलिच्छ मनुष्य 10 अंत्ययात्रा अटेंड केल्यात तो असाधू आहे, साधू बनू शकतो. पण साधू 10 लग्नात गेला डिंगडॉंग, साधू असाधू बनू शकतो. परिणाम संगतीचा. म्हणून सांभाळा उत्तरी. मी आता साधू झालोय, संत झालोय, तरी मला सतसंगती हवी आहे. साधूला सतसंगतीची, संत संगतीची गरज आहे, अन्यथा साधू असाधू बनू शकतो. ढेकणाच्या संगे हिरा भंगाला, कुसंगे नाडाला साधू तैसा. हे वाक्य ऐका, कुसंगे नाडाला साधू तैसा. साधू कुसंगतीत गेला की नाडल्या जातो, साधू तो भंगतो. एवढा कठीण हिरा पण ढेकणाच्या संगतीत गेला, घनानं फुटत नाही, घनात शिरतो. एवढा कठीण हिरा ढेकणाच्या संगतीत गेला आणि ढेकून फुटला आणि त्याचं रगत लागलं. ढेकणाचं रक्त लागलं जर हिराला तर हिरा कुचका होतो, त्याचा भुगा होतो. हिरा भंगतो का? संगती ढेकणाची. साधू भंगतो का? संगती वाईटाची.
मग चांगल्याची संगती हवी साधुत्व टिकवण्यासाठी, म्हणून सांभाळा उत्तर. हे साधू हो, हे संत हो, तुम्ही मला सांभाळून द्या, तुमची सत्संगती लाभेल, तुमच्यात वावरू द्या, भगवत भजन करू द्या, माझं संतत्व टिकेल. हां, शिवाय भागल्या माझं वाहतील कडे, त्यांची आणि जोडे सर्वसू, तकलो भागलं कडार वागवताल, माझे लळे पुरवताल. अलग लक्षामध्ये. आणि म्हणून संत संगतीत राहिलं तर ते लळे पुरवतील, संतत्व कडीला जाईल. आणि कुसंगतीत गेलो तर संतत्व भंगेल, संतत्व बाद होईल. ते बाद होऊ नये, संतालाही सत्संगतीची गरज आहे. संत कुसंगतीत गेला तर संतत्व भंगू शकतो, आणि म्हणून संतालाही सत्संगतीची गरज आहे. म्हणून तुकोबाराने जागोजाग सत्संगती मागितली की देव असे चित्ती त्याची घडावी संगती. ज्याच्या चित्तात देव वास करतो तो संत असतो, त्याची संगती घडावी म्हणजे संत संगती घडावी. संत संग देई सदा. अर्थात संतांच्या संगतीत जर तुकोबराय गेले, वावरले, तर त्यांचं संतत्व टिकेल, भंगणार नाही. कारण कुसंगी नाडाला साधूत आहे. संत संगतीत वावरलं तर संतत्व टिकेल, कडीला जाईल. म्हणून सत्संगती संत संगती मागितली. आणि यालाच म्हणतात सांभाळा उत्तरी. संत तुम्ही मुक्ती दिली, पण ही मुक्ती टिकण्यासाठी मला आयुष्यभर सत्संगती द्या, संत संगती द्या, म्हणजे संतत्व टिकेल. आणि यालाच तुकोबारा म्हणतात की सांभाळा उत्तरी. आता मोक्षोत्तर आयुष्यात मला सांभाळा, माझं संतत्व टिकेल, सांभाळा उत्तरी. म्हणून तुकोबारायांनी सांभाळा उत्तरी म्हटले. अर्थात सतसंगती मागितली आहे, संत संगती मागितली आहे. अहो कर्ण महादानी होता ना, कृष्ण भक्त होता, पण संगती दुर्योधनाची वाया गेला. इथपर्यंत खाली पडला की द्रौपदीला म्हटला ये आणि माझ्या मांडीवर बस, पतन करून घेतलं. एवढा दानशूर भगवत भक्त कर्ण पतित झाला, खाली पडला, वाया गेला का? संगती दुर्योधनाची. कैकेयी माता कौसल्या मातेपेक्षा रामचंद्रावर जास्त प्रेम करायची, पण रामाला 14 वर्षाचा वनवासन, भरताला गादी. हा विचार डोक्यात का आला? संगती मंथरीची. पण संगतीला महत्व आहे. आणि मग तुकोबारा म्हणतात की संत चरणावर मी माथा ठेवलाय, मला मुक्ती मिळाली, विश्रांती मिळाली, पण हे माझं संतत्व शेवटपर्यंत टिकावं, यासाठी मला सतसंगतीची संत संगतीची गरज आहे. म्हणून मी संत झालोय, तरीही हे संत हो, मला इथून पुढं तुमच्यात अर्थात संत संगतीत वावरू द्या, माझं संतत्व टिकेल. आणि यालाच तुकोबारा म्हणतात की सांभाळा उत्तरी. आणि मग काय होईल? तुम्ही सांभाळलं, माझं संतत्व टिकलं, तर माझं प्रेम सुख वाढेल. संतत्व टिकलं, संतच त्याला म्हणतात की जो भगवंतावर प्रेम करतो, आणि भगवंत ज्याच्यावर प्रेम करतो. संताची दुसरी एक व्याख्या आहे, मुक्त होणं वेगळं आणि संत होणं वेगळं. मुक्त होणं म्हणजे सायुज्य मुक्ती. तुम्ही सायुज्यात गेले, पुन्हा जन्म नाही, मरण नाही, तुम्ही देव झाले. म्हणून मुक्ती देताना देव तुमच्या पुढे 2 ऑप्शन्स ठेवतो, 2 पर्याय ठेवतो. देव म्हणतो तुला सायुज्य मुक्ती पाहिजे का संतपद पाहिजे? तर खरा संत किंवा खरा महात्मा संतपद मागून घेतो. धनबारा लिहित आहेत, अपने पे विना एक ते तैसेची सुख साजूक, सप्रेमेळा लागे देख ठेवले जतन. आपणं पे म्हणजे मोक्ष. आपणं पे विना एक ते तैसेची सुख साजूक, सप्रेमेळा लागे देख ठेवले जतन. जया माझ्या सायुज्याची चाड तयाचे, तेच पूर्वी मी कूड का सेवा म्हणती तरी आड प्रेम सुये. ज्याला सेवा हवी आहे, प्रेम हवं आहे, त्याला मी 5 पुरुषार्थ देतो, भक्ती देतो, प्रेम देतो. ज्याला सायुज्य हवे त्याला सायुज्य देऊन माझ्यात विलीन करून घेतो. म्हणून हे प्रेम जे आहे ते फक्त एक ठराविक भक्तासाठी देवाने राखून ठेवलेलं आहे. देव मोक्ष देण्याच्या बाबतीत उदार आहे, पण प्रेम देण्याच्या बाबतीत फार चिकट आहे. हात राखून असतो, प्रेम सहसा देत नाही. प्रेमळ भक्ताला देतो, प्रेमळ भक्ताला देतो.
आपणपे विने एक ते तैसेची सुख साजूक सप्रेमळा लागी देख ठेविले जतन. प्रेम हे जतन करून ठेवलेलं आहे देवानी. देव कुणालाही प्रेम देत नाही. आणि प्रेम म्हणजे काय? प्रेम हे स्वार्थी नसतं, प्रेम परार्थी असतं. प्रेम स्वतःसाठी जगत नाही, प्रेम दुसऱ्यासाठी जगतं. ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे त्याच्यासाठी तुम्ही जगता. ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे ती व्यक्ती जीवनातून गेली, तुम्ही जगू शकत नाही, तुम्ही मरून जाता. तुम्ही फक्त देवासाठीच जगणं हे देवावर केलेलं प्रेम आहे. तुम्हाला हरी आणि हरिनामाशिवाय काहीच आवडत नाही, हे देवावर केलेलं प्रेम आहे. आणि तो संत असतो, तो मुक्तीवर भजनयुक्त असतो, तो पाचवा पुरुषार्थ असतो, ती भक्ती असते. चौ पुरुषार्थ श्री भक्ती जैसी. हे संत हो, तुम्ही संतपद दिलंय, हे संतपद तुम्ही माझं टिकवलंय, सांभाळा उत्तरी, हे टिकवलंय. मग आता माझ्या जीवनात प्रेम ओसंडून वाहत आहे. मी भगवंतावर प्रेम करतोय, भगवंताचे गुणे गातोय, अर्थात भगवंताचं नित्य नामस्मरण घेतो. भगवंताचं नित्य नाम घेणं हेच प्रेम आहे. मी भगवंताचं नित्य नाम घेतोय आणि भगवंताच्या नित्य नामानं मी आनंदी होतोय आणि भगवंताला आनंदी करतोय. हे प्रेम सुख असते. कारण तुम्ही नाम घेतल्यानं तुम्हाला जेवढा आनंद होतो तितकाच आनंद भगवंतालाही होतो. म्हणून मी आता भगवंताचं नाम घेतोय, नामानं मी आनंदी होतोय, भगवंताला आनंदी करतोय. मी प्रेमात बुडालोय. फक्त देवासाठीच जगणं हे प्रेम असतं. आणि मग इथं भक्त आणि भगवंतांची अटॅचमेंट असते. भक्ताला देवाशिवाय, देवाला भक्ताशिवाय करमत नाही. देवही म्हणतो, तयाचे आम्ही करू ध्यान, तो आमचे देवता अर्चन, किंबहुना समाधान तो मिळते. देव आपल्या रिकाम्या वेळेत त्या प्रेमळ भक्ताचं ध्यान करत बसतो. असं नाही की तुम्ही देवाचं ध्यान करता, देवही तुमचं ध्यान करतो. जर तुम्ही प्रेमळ भक्त असाल तर, तुम्ही संत असाल तर, तुम्ही रामकृष्णाचा जाप केला तर देव तुमच्या नावाचा जाप करतो. तयाचे करू आम्ही ध्यान, तो आमचे देवता अर्चन, किंबहुना समाधान तो मिळतो. आणि ही अटॅचमेंट असते, ही प्रेम असते. दोघं एकमेकांसाठी जगतात. भक्ताला देवाशिवाय, देवाला भक्ताशिवाय करमत नाही. आणि म्हणून देव संताच्या मागं मागं फिरतो. का तर संताकडून प्रेम मिळतं. देव प्रेमाचा वेडा आहे, भक्तीचा वेडा आहे, नामाचा वेडा आहे. वेडा झाला लालचावला भक्तीसे. कबीरा मन निर्मल भयो जैसे गंगा नीर, पीछे पीछे हरी फिरे कहत कबीर कबीर. देव लंडासारखं या संताच्या मागे फिरतो. आता संत नामस्मरण घेतात, देवाला सुखी करतात आणि स्वतः सुखी होतात. ही देव आणि भक्तातली अटॅचमेंट असते. आणि म्हणून वैष्णवा घरी देव सुखावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. देवाला वैकुंठात करमत नाही, संताच्या घरी येऊन राहा वाटतं. का ते नाम घेतात, नामाने संत सुखी होतात आणि नामाने देव सुखी होतो. हे प्रेम असतं. आणि म्हणून न घेती सलोकता समीपता स्वरूपता, शिकी न मागती सायुज्यता, निष्काम भजती भगवंता, भक्ती आवडे भक्ता येणे पाडे. खरा भक्त कुठलीच मुक्ती घेत नाही, चारीपैकी कुठलीच घेत नाही. निष्काम भजती भगवंता, हे प्रेम असते. फक्त देवाचं नाम, जय जय रामकृष्ण हरी, याच्या पलीकडे काहीच नाही. ज्यांचा हेत विठ्ठली, नेनती काही टाना टोना नामस्मरण वाचून, तेची संत तेची संत. ज्यांचा हेत विठ्ठली, विठ्ठल नामाशिवाय दुसरा हेतूच नाही, हे प्रेम आहे. आणि या प्रेमानं देव वेडा होतो. भक्त भगवंतात अटॅचमेंट वाढते, दोघं एकमेकावर प्रेम करतात. आणि म्हणून तयाचे आम्ही करू ध्यान, तो आमचे देवता अर्चन. भक्त भगवंताचा देव बनतो, तो आमचे देवता अर्चन. हे प्रेम असते. तुकोबाराने हेच प्रेम मागितले की ठाकुलोसे द्वारी उभा याचक भिकारी. आणि मग सांडोनी सुखाचा वाटा, मुक्ती मागे तो करंटा, कार्य न घ्यावा जन्माने प्रेमे लुटावे नाम. नामदेव महाराज, मुक्ती मागे तो करंटा, कार्य न घ्यावा जन्माने प्रेमे लुटावे नाम. प्रेमानं नाम लुटणं काही नाही, फक्त प्रेमानं नाम लुटणं हेच प्रेम आहे. आणि आता या प्रेमात मी बुडालोय. मला भरभरून प्रेम मिळतं. मी भगवंतावर, भगवंत माझ्यावर प्रेम करतायत, मी प्रेमात बुडवलंय. माझ्या अंतःकरणात भगवंताविषयी प्रेम वाढले, त्याने मला प्रेम सुख मिळते, आत्मसुख मिळते, आनंद सुख मिळते, ब्रह्मरस मिळतोय, वगैरे वगैरे सगळे आले आम्हाला. आणि मग या प्रेम सुखानं काय फायदा होतो हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज सांगतायत. आणि म्हणतात की डोरली हे काया कृपेच्या ओरसे,
डोरली हे काया कृपेच्या ओरसे नवे अनारेसे उद्धरलो. डोरली हे काया कृपेच्या ओरसे. मी प्रेमसुखात नाहतोय, मी प्रेमसुखात नाहतोय. त्यांनी काय फायदा झाला? तर माझी काया डोरली. गावरान भाषेत बोलायचं असेल तर माझी काया डवरली. आपण म्हणतो ना एखादं झाड खूप डेरेदार झालं तर त्याला म्हणतो आपण झाड डवरलंय. आता इथे शब्द आहे डवरली, पण त्याला जर गावरान भाषेत फोडलं तर डवरली. झाड डेरेदार झाले, झाड डवरलंय म्हणजे झाडाला टवटवी आली, झाड भरून गेलंय. तसं माझी काया, माझं शरीर डवरलंय, भरून गेलंय. माझ्या अंगाला कांती आली, तेज आलंय. आणि मग तुकोबराज बोलतात की प्रेमरसे झाली पुष्ट अंग कांती, त्रिविध नासती तापक्षणे. प्रेमरसे झाली पुष्ट अंग कांती. प्रेमरसानं, प्रेमसुखानं माझ्या अंगाला, माझ्या शरीराला कांती आली, तेज आले. आणि म्हणून जे खरे भक्त असतात भगवंताचे, त्यांचं शरीर तेजपुंज दिसतं. तीच गोष्ट तुकोबारा म्हणतात की डवरली हे काया कृपेच्या ओरसे. आता माझ्यावर संतांची आणि भगवंताची कृपा झाली आहे. हे संत आणि भगवंत माझ्यावर कृपेचा पाऊस पाडतायत. मी प्रेमसुखात नाहतोय आणि या प्रेमामुळं, या प्रेमरसामुळं, प्रेमसुखामुळं माझी काया डवरली आहे, बहारली आहे. माझ्या शरीराला कांती आली, टवटवी आली आहे. एवढंच नाही तर माझा उद्धार झाला आहे. नवे अनारीसे उद्धरलो. कृत झालो, परिपूर्ण झालो, माझा उद्धार झाला, जीवन परिपूर्ण झालं. ही जीवनाची धन्यता असते. आणि म्हणून संत शरणागती करा आणि संताच्या चरणावर मस्तक ठेवा. म्हणून संताला नमस्कार करा. श्री संताच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. संतांच्या चरणावर मस्तक ठेवा, संतांना नमस्कार करा. मी बोलून गेलो हे वरील फायदे होतात. संताच्या चरणावर मस्तक ठेवल्याने मुक्ती मिळते. संतांना दंडवत केल्याने, संतांची सेवा केल्याने मुक्ती मिळते. हा प्रमुख फायदा आहे संत शरणागतीचा, संत दर्शनाचा. संत मुक्ती देतात. संताच्या चरणावर मस्तक ठेवलं, संताच्या चरणावर मस्तक ठेवलं, संत मुक्ती देतात. हा प्रमुख फायदा. पण याशिवाय आणखीन छोटे मोठे इतर भरपूर फायदे होतात संत चरणावर मस्तक ठेवलं तर. अर्थात तुम्ही नमस्कार करा, संताच्या चरणावर मस्तक ठेवा. काय फायदे होतात? अभिवादनशीलस्य नित्यम वृद्धोपसीविना चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. आयुर्विद्या यशोबलम. संताचं दर्शन घेतल्यानं मोक्ष मिळाला, पण त्याशिवाय अजून संसारात इतर काही फायदे होतात. ती फायदे म्हणजे संत दर्शनानं आपलं आयुष्य वाढतं, विद्या वाढते, यश वाढतं आणि बल वाढतं. संताच्या सेवेने, संत दर्शनाने या चार गोष्टी तर वाढतात. शिवाय आईवडिलाच्या दर्शनाने ह्या चार गोष्टी वाढतात. समाजातील वयोवृद्ध माणसाची सेवा केली, त्यांना नमस्कार केला, तरी या चार गोष्टी वाढतात. आपलं आयुष्य वाढतं, विद्या वाढते, यश वाढतं, बल वाढतं. संत दर्शनाने या चारही गोष्टी वाढतात. शिवाय संत नाही, समाजातील साधी वृद्ध माणसे किंवा आपले आई वडील आहेत, त्यांना नमस्कार केला, त्यांची सेवा केली, तरी या चार गोष्टी वाढतात. तुम्हाला आयुष्य लाभतं, विद्या लाभते, यश लाभतं, बळ लाभतं. बघा, वयोवृद्ध माणसाला, सज्जन माणसाला, गुरुवर्याला, आई वडिलाला, समाजातील जी चांगली माणसं आहेत, आपले आई वडील आहेत, त्यांना अभिवादन केलं, नमस्कार केला. रोज उठून आई वडिलाच्या पाय पडावं. वयोवृद्ध मनुष्याला वाकावं, झुकावं, नमस्कार करावं, पाय पडावं. कृपा आशीर्वाद मिळतो, त्याने फायदा होतो, आपलं आयुष्य वाढतं. वयस्कर माणसाला, संत तर बोललो आपण, संताला नमस्कार केल्यानंतर मोक्ष मिळतो,
आयुष्य वाढते, सगळंच मिळतं, पण साध्या माणसाला नमस्कार केला आणि त्याच्या पाय पडले तरी आपलं आयुष्य वाढतं. महाभारताचं युद्ध चाललंय, 9-10 दिवस झालेत, काही परिणाम दिसून येईना. दुर्योधनानं आक्षेप घेतला, म्हणजे पितामह तुम्ही दाटोमोठी युद्ध करतायत, तुम्हाला पांडव प्रिय आहेत, कौरव प्रियच नाहीत, तुम्ही पांडवाला मारत नाहीत, म्हणजे तुम्ही तुमचं मन पांडवाकडे, शरीर आमच्याकडे, तुम्ही खोटं युद्ध करता म्हणले. पितामहाला राग आला. पितामहाने शपथ घेतली की उद्या पृथ्वी निष्पांडवी करेल, पृथ्वी निष्पांडवी करेल. सगळ्या सैन्यामध्ये पसरलं, उद्या पितामह भीष्म पांडवांना मारणार आहे, पृथ्वी निष्पांडवी. भगवंताच्या कानावर गेलं. पांडव निवांत राहिले, पण भगवंत चिंतित झाले. भीष्माचार्य प्रतिज्ञा केली, द्रौपदीला बोलावलं, चल म्हणले माझ्यासोबत. भीष्माचार्याकडे घेऊन गेले. देव लांब उभे राहिले घराच्या बाहेर, रावटीच्या बाहेर. द्रौपदीला म्हणले, द्रौपदी चप्पल काढ, पाय वाजू देऊ नको, गुपचूप जा, रावटीत जा म्हणले भीष्माचार्याच्या. पदर तोंडावर घे, तोंड दिसू देऊ नको आणि पाय पड. द्रौपदी गेली, पाय पडली. द्रौपदीचं तोंड पाहिलं नाही, आंधळ्याने आशीर्वाद देऊन टाकला. पितामहानं द्रौपदीला आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. द्रौपदीनं तोंड उघडं केलं आणि पितामहाकडे पाहिलं, म्हणली, पितामह आशीर्वाद या जन्माचा का पुढच्या? म्हणले, द्रौपदी तू? म्हणले, हो. तुम्ही प्रतिज्ञा केली म्हणजे माझे नवरे मारायचे उद्या, आणि आशीर्वाद कसा दिला? म्हणले, सौभाग्यवती भव. पितामहानं प्रतिज्ञा माघारी घेतली, पांडवांना जीवदान दिलं. ज्येष्ठांना नमस्कार केला, आयुष्य वाढतं. संतांना नमस्कार केला, आयुष्य वाढतं. पितामह संत होते, साधा माणूस नव्हता, संत कोटीतलाच माणूस होता. पितामहाला, ज्येष्ठाला नमस्कार केल्यानं, त्यांच्या पाय पडल्यानं पांडवाचं आयुष्य वाढले. द्रौपदीचं तर वाढेलच वाढेल, कारण पाया द्रौपदी पडली, जे पडले त्याचं वाढतं. हो, पण तिच्या नवऱ्याचंही वाढलं. भीष्माचार्याच्या पाया पडल्यानं पांडवाचं आयुष्य वाढलं. जी पाया पडली द्रौपदी, तिचं तर वाढेलच वाढेल. म्हणून ज्येष्ठांना नमस्कार करा, आयुष्य वाढतं. सच्चिदानंद बाबाचं प्रेत चाललंय. नरावराची भेट झाली वाटेत, मंदिरात बसलेत नेवाशाला. प्रेत जाळणार एवढ्यात त्या बायकोला सांगितलं, कोणतरी साधू आलेत, पाय पडून ये. ती गेली पाय पडायला, नरावराच्या पाय पडले, तोंडातून सरळ शब्द निघाला, सौभाग्यवती म्हणून. बाई रडाली, म्हणले, ज्ञानदेवा माऊली, हा आशीर्वाद या जन्मातला का पुढच्या? म्हणले, का? म्हणले, ती चिता माझ्या नवऱ्याची रचली. नरवाई दचकले, उठले, गेले. सरणावर ठेवलेले सच्चिदानंद बाबा मस्तकावर ठेवला. म्हणले, बाबा उठा, तुम्ही सच्चिदानंद आहेत, कसे मरता? म्हणले, उठा, सच्चिदानंद मरत नसतं. म्हणले, उठा. सच्चिदानंद बाबाचं प्रेत उठवलं. कशामुळं? सच्चिदानंद बाबाची बायको ज्ञानोबाच्या पाय पडली, ज्ञानोबाने आशीर्वाद दिला. पाय पडल्यानं आयुष्य वाढतं, म्हणून पाय पडा, ज्येष्ठांच्या पाय पडा, आईवडिलाच्या पाय पडा. रोज सकाळी स्नान करून आईवडिलाच्या पाय पडलं तर तुम्हाला मुक्ती देण्याची ताकद आईवडिलाच्या चरणात आहे. आईवडिलाचे चरण तीर्थाचं तीर्थ आहे. सकळ तीर्थाचे धुरे जिये का माता पितरे, त्या सेवेची कीर शरीरी लोन कीजे. तुका म्हणे, मायबापे अवघी देवाची स्वरूपे. आधी मायबापाची सेवा करा, मग देवाची करा, हे देवालाच आवडतं. आणि म्हणून मायबापाला, घरातल्या ज्येष्ठांना, बाहेरचे ज्येष्ठ, वरिष्ठ, वयोवृद्ध जे कोणी भेटतील, नमस्कार करा, पाया पडा, आशीर्वादानं आयुष्य वाढतं. आयुर्विद्या, नमस्काराने विद्या वाढते. एकलव्यानं द्रोणाचार्याचा मातीचा पुतळा केला, मातीचा द्रोण केला, तो कोळिका भावे पडला. मातीचा द्रोणाचार केला, रोज त्याच्या पाय पडायचं. अर्जुनापेक्षा जास्त विद्या मिळवली. वनामध्ये द्रोणाचार्य अर्जुन गेले होते, ते कुत्रं भुंकत होतं. त्या कुत्र्याचा आवाज थांबवण्यासाठी द्रोणाचार्य आणि अर्जुन जात आहेत, त्याच्या आधी एकलव्यानं बाण सोडला. असा बाण सोडला, त्याच्या तोंडाला इजा झाली नाही, पण आवाज बंद झाला.
द्रोणाचार्य आणि अर्जुन चकित पडले, म्हणजे हा बाण कोणी सोडला, आपण तर नाही. कुत्र्याचं भुंकणं बंद झाले, तोंडात बाण आहे, त्याला इजा नाही पण आवाज तर बंद झालाय, भुंकत नाही. बाजूला एकलव्य दिसला, म्हणले मी सोडलाय. तू कोण? म्हणले तुमचा शिष्य. म्हणले कसं काय? नेलं तर मातीचा द्रोणाचार्य केलाय पुतळा, त्याच्या पाय पडतो, तुमच्याकडून विद्या शिकलं म्हणलं. पुढे अंगठा तोडला वगैरे भाग जाऊ द्या तिकडं. पण कवळिका भावे फळला. द्रोणाचार्याच्या दर्शनानं पाय पडल्यानं एकलव्याला विद्या प्राप्त झाली, अर्जुनापेक्षा जास्त विद्या प्राप्त झाली. पण गुरुच्या ज्येष्ठाच्या पाय पडा, म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे, जसे मूळ सिंचने सजे शाखा फुलला संतोष. झाडाच्या मुळाला सहज पाणी टाकलं तर टवटवी पाना फुलाली येते. गुरुची सेवा केली, ज्येष्ठाला भजलं तर जीवनाला टवटवी येते. पण गुरु गोविंद दोनों खडे काके लागू पाय, गुरु गोविंद दोनों खडे काके लागू पाव, बलिहारी गुरु अपनावो गोविंद देव बताय. कबीर महाराज. समोर गुरुवाने देव उभा आहे, आधी कोणाच्या पाय पडावं? कबीर महाराज म्हणतात गुरुच्या पड, पुन्हा देवाच्या पड. का? गुरुमुळे देव दिसतो. पण गुरुला भजा, ज्येष्ठाला भजा, सेवा करा, नमस्कार करा, पाय पडा, विद्या वाढेल. ज्येष्ठांच्या पाय पडा, यश वाढेल. महाभारताचं युद्ध आहे, दोन्ही बाजूला सैन्य, मध्यभागात रथ आहे. गीता सांगून झाली देवाची, अर्जुनाला गीता सांगून झाली. युधिष्ठिर तेवढ्यात युद्ध सुरू होण्याच्या आधी युधिष्ठिर रथावरून खाली उतरलाय आणि पितामह भीष्मा पुढं आणि द्रोणाचार्य पुढे गेले आणि दोघांनाही नमस्कार केले. दोघे म्हणाले विजयी भव, यशस्वी भव. द्रोणाचार्य याची दुर्योधनाच्या पायाची आग मस्तकाला गेली, दुर्योधनाच्या पायाची आग मस्तकाला गेली. म्हणजे पितामह युद्ध माझ्याकडून करता आणि विजयी भव यशस्वी भव, विजयी भव यशस्वी भव आशीर्वाद त्याला देता. म्हणले बरोबर, तू येऊन पाय पडला असता तर तुलाही हा आशीर्वाद दिला असता, पण तुला अक्कल कुठे? म्हणले पाय पडायची. ज्येष्ठाच्या पाय पडा, यश मिळतं, विजय.